सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. सगळ्यांना जय महाराष्ट्र. टाटा पॉवर कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात उद्या सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर भाऊ गारे असतील, नारायण डामसे असतील आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन त्या ठिकाणी प्रशासनाविरुद्ध घेतले, त्या आंदोलनाबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे कसे उपजिल्हा प्रमुख मी असेल, तालुका प्रमुख बाजीराव दळवे असेल, या ठिकाणी पंडितराव राऊत असतील आणि तालुका संघटक म्हणून माधव कोलंबे असतील आणि बाबू घारे असतील, ह्यावेळी 5 जण उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्याबरोबर संयुक्तपणे त्या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहोत. आणि ज्या प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या स्थानिक ग्रामपंचायतीतल्या त्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्यासाठी गेले 6 महिन्यापूर्वी जेव्हा प्रोजेक्ट चालू झाला त्या टायमाला आम्ही पत्रक त्या ठिकाणी दिलंय. तर त्या टायमाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तिथले रोजगार असतील ते तिथल्या स्थानिकांना देण्यात येतील, तिचे जे काही कामं होतील ती कामं स्थानिकांना त्या ठिकाणी देऊ. त्या ठिकाणी आजूबाजूला गावं आहेत, ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. बरेचशा धनगरवाड्या असतील, गावातले लोक असतील, त्यांच्या घरात त्या तडे गेलेले आहेत. तर त्यांची दुरुस्ती करायची आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती. तिथं आज बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात येत आहेत. त्यामुळे बरेचसे माकडं असतील, काही ठिकाणी त्रास गावातल्या लोकांना त्या ठिकाणी देत आहेत. तर त्याचा बंदोबस्त कसा करण्यात येते यासाठी प्रशासनाला आम्ही विचारलं होतं. तिथं पाण्याचा प्रश्न, दूषित पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्याबद्दल पण आम्ही प्रशासनाला त्या टायमाला विचारलं होतं. असे बरेचसे मुद्दे आम्ही त्या टायमालाच गेले 60 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी प्रशासनाला आपण त्या ठिकाणी पत्र देऊन लेखी प्रमाणात त्या विचारलं होतं. त्या टायमाला त्यांनी आम्हाला वारंवार आम्ही स्थानिकांना रोजगार देऊ, स्थानिकांना त्या ठिकाणी कामाला घेऊ म्हणून वेळोवेळी आम्हाला सांगितलं. पण काल जी सुधाकर भाऊ गारे मला फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या उपोषणाला बसतोय. तर आम्ही त्यावेळी सांगितलं की आपण एकत्र म्हणून त्या ठिकाणी ते उपोषण करूया. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष म्हणून त्याच ताकदीने आपण एकत्र येऊन एक प्रशासनाचं मोठं आंदोलन त्या ठिकाणी स्थानिकांसाठी उभं करूया. आणि त्यासाठी भूमिपुत्र म्हणूनच्या आवाजात आम्ही सगळेच भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी उद्या प्रशासनाच्या विरुद्ध आमरण उपोषणाला बसणार आहेत. आमच्या पक्षाचे सगळेच कार्यकर्ते उद्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि खऱ्या अर्थाने तिथले स्थानिक ग्रामपंचायतमधले जे आमचे आज युवक आहेत, त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार भेटावा, त्यांना त्यांच्या हातात कामधंदा भेटावा, हा एक प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेना उद्धव पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.